आतापर्यंत अनुभव आहे. पण कालच्या झालेल्या ज्या सभेनंतर मुळात अशा पद्धतीच्या सभा, अशा पद्धतीचे वोट चोरीचे आरोप हे लोकसभेच्या नंतर का झाले नाही, हा फार मोठा प्रश्न आहे. कारण का ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एका मतदारसंघामध्ये लाख दीड लाख मतदान झालं आणि उर्वरित त्याच्यामध्ये मतदानच झालं नाही आणि काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले, तेव्हा वोट चोरीचे, वोट जिहादचे कोणीच आरोप केले नाही. जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले, पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं, तेव्हा कोणीच त्याच्यावर आक्षेप घेतला नाही आणि किंवा सभाही घेतली नाही. आता जेव्हा हिंदुत्व विचाराचं सरकार येण्यासाठी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने जे काही लोकसभेच्या नंतर हिरवा गुलाल उधळला गेला त्याचा उत्तर अगर भगवा गुलालाने अगर दिलं, तेव्हाच आता वोट चोरीचे आरोप व्हायला लागलेले आहे. असो, पण हेही मला वाटतं की राजसाहेबांच्या बरोबरचे आजकाल ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात, संगतचा असर असू शकतो. कारण का उद्धवजी आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे ह्यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. 1-2 दिवसा अगोदर आदित्य ठाकरेंनी दिल्लीच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे फोटो छापून ट्विट केलं होतं. म्हणजे हे त्यांच्या मेंदूची साईज. आणि ज्या पद्धतीने कालच्या सभेमध्ये वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राजसाहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे. मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे, बंदर खात्याचा. महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदरमध्ये आमचा 26% वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा, 26%. आणि त्या बंदराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक हालचालीचा साक्षीदार हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः आहे. प्रधानमंत्री असतील, आमचे मुख्यमंत्री असतील आणि आमचे सगळे बंदर खात्याचे अधिकारी अतिशय चोख पद्धतीने आणि बारकाईने या वाढवण बंदरामध्ये सगळेजण काम करतायत. वाढवण बंदरामुळे आपला देश आज जिथे जे नगण्य आहे त्या बंदर ह्या क्षेत्रामध्ये, बंदरांच्या जागतिक बंदर यादीमध्ये एका त्या वाढवण बंदरामुळे पहिल्या 5 क्रमांकामध्ये येऊन थांबणार आहे. जो 20 मीटरचा जो ड्राफ्ट म्हणजे खोली ज्याला म्हणतात, जो आजच्या तारखेला कोणाकडेच नाही. कुठल्याच देशातल्या सर्वात जास्त खोली असलेला जो मुंदडा बंदर आहे, मुंदडाकडे बंदर आहे, तो 17 मीटरचा आहे, हा 20 मीटरचा आहे. आणि ह्याच्यामुळे सगळ्या पद्धतीचे जहाज, मोठे लहान सगळ्या पद्धतीचे जहाज त्या वाढवण बंदराकडे येऊ शकतात. अच्छा, मग नोकरी संदर्भात अगर आपण बोलाल तर 12 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीचा रोजगार हा फक्त एका वाढवण बंदराच्या माध्यमातून स्थानिक तरुण तरुणींना भेटणार आहेत, महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना भेटणार आहेत. आणि त्यासाठी लोढा साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे असंख्य कार्यक्रम घेण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. त्याच्यामुळे आमच्या मत्स्य व्यवसाय खातं पण आहे. कारण का असंख्य मच्छीमारांच्या तरुण तरुणींना वाढवण बंदरमध्ये येणाऱ्या नोकऱ्या कुठल्या, त्याच्यामध्ये लागणारं कौशल्य कुठलं, या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन हे आम्ही त्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आता देतोय. एवढं मोठं बंदर अगर आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि त्या एका बंदरामुळे
12 लाख तरुण तरुणींच्या नोकऱ्या आणि 2 हाताला काम मिळत असेल तर मग ते बंदर कसं चुकीचं आहे? काही मराठीही आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर मराठी आहेत, जे त्या वाढवण गुंतवणूक केली आहे, कामं करतायत आणि मोठे होत आहेत. मग कुठल्या हिशोबाने वाढवण बंदर वाईट आहे तुम्ही सांगा मला? ह्यांना जैतापूर नको, ह्यांना नाणार नको, हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलतायत हे मला आजपर्यंत आता कळण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म अगर असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा बंदर येत आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं नाव बंदर यादीमध्ये अगर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पोहोचत असेल तर कोणाचाच त्याला विरोध होता कामा नये अशा मताचा मी आहे. म्हणजे चुकीची माहिती त्यांच्याकडे निश्चित आहे. कारण का अजून एक छोटं उदाहरण देतो. आदरणीय राजसाहेबांनी सांगितलं की वल्लभभाई पटेलजींनी मुंबईला महाराष्ट्राला तोडण्याचा पहिला विरोध. वल्लभभाई पटेल मोठे नेते होते, ते 1950ला वारले आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कधी सुरू झाली? 1956ला. तर तिने विरोध नेमकं कुठून केला, कसा केला हे सांगितलं पाहिजे ना. जे 1950लाच अगर गेले असतील तर 1956च्या चळवळीला तिने कसा सहभाग घेतला, कसं मत नोंदवलं, एआयच्या माध्यमातून का असं काय तंत्रज्ञान तेव्हा होतं का याची माहिती तर दिली पाहिजे. अशा पद्धतीची चुकीची माहिती अगर आदरणीय राजसाहेबांपर्यंत पोहोचत असेल आणि एवढा मोठा नेता अशा बाबतीची अगर भाषा करत असेल ना तर हे चुकीचं आहे, हे कोणाला मान्य नाही. अशा पद्धतीचा चांगल्या प्रकल्पाला विरोध, चांगल्या प्रकल्पाला गैरसमज कोणीही करू नये अशा मताचा मी आहे. अहो, अदानींना भेटीगाठी सगळेच करतात, फोटो आहेत. येणारे अगर रोजगार निर्मिती गुंतवणूक करत असेल तर त्याला विरोध कशाला करतोय आपण? विरोध कशाला करतोय? म्हणून वाढवण बंदरा बाबतीमध्ये तरी चुकीचं काम होत नाहीये आणि उलट आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम. आणि त्याच्यामुळे असंख्य तरुणांच्या 2 हाताला काम या फक्त मिळणार आहे हे मी छातीटोक पद्धतीने सांगू शकतो. राज ठाकरे असं म्हणतात की मराठी माणसं फिरवण्याचं काम हे लोक करतायत आणि त्यांना सोडणार. जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, हा वोट चोरीचा, वोट जिहादचा मतदार भिवंडीला कधी जाणार, नळ बाजारला कधी जाणार, भैरमपाडामध्ये कधी जाणार, तिथे मालवणीमध्ये कधी जाणार, तिथे जे एका घरामध्ये 40-40, 50-50 बांगलादेशीने रोहिंग्या कोंबून ठेवले होते त्यांना कधी प्रश्न विचारणार? नल बाजारमध्ये जाऊन विचारा, एका घरामध्ये 30-30, 40-40 कसे काय राहतात त्याच्याबद्दल कधीतरी विचारलं पाहिजे. जाऊन यादी घेऊन जावा ना त्यांच्याकडे. मतदार यादी घेऊन नल बाजारमध्ये जाऊन उभे राहा आणि त्या घरामध्ये जाऊन विचारा कि तुम्हारे घर में जो रहने वाले जो 40 जन है वो ये हमारे मुंबई महाराष्ट्र के है क्या? मध्ये जो अब्बू आदमी ने भिवंडी में मराठी चलेगा नहीं का कानाखाली वाजवली नाही? त्याच्या का कानाखाली वाजवली नाही? का नाही? तसं त्या मीरा भाईंदरच्या एका हिंदू व्यक्तीला, गरीब हिंदू व्यक्तीला जाऊन कानफडीत घेतली, तसा अब्बू आदमीची का कानफडीत घेतली नाही? की भिवंडीमध्ये मराठी बोललेला चाहिए. म्हणजे मतदार यादी तुम्हाला लोकसभेच्या नंतर झालेल्या वोट जिहादच्या निमित्ताने तपासायची नाही.
मानकुड शिवाजीनगरमध्ये जे काही बांगलादेशीने रोहिंगे जे कोंबले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि आमच्या अमित शाह साहेबांच्या खात्यांनी केलेलं आहे. असंख्य बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जे चुकीचे आधार कार्ड घेऊन मतदान करायचे त्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. तुमच्यासारखे नुसतं हिंदूंना टार्गेट करत बसत नाही. किरीट सोमयाजींनी काढलेली माहिती कधी वाचली आहे? मालेगावमध्ये काय धिंगाणा चालू आहे ते काय आमच्या मुंबई महाराष्ट्रातले आहेत? ते सोडा. कधी भिवंडी आणि इथल्या घोडबंदर रोडच्या पुढे जाऊन पलगाम नावाच्या गावाकडे जावा. पलगाम बघा त्याच्यामध्ये काय चाललंय, किती राहतात. त्यांना मतदार यादी घेऊन जावा. त्यांच्या घराघरात जावा, मोहल्ल्यामध्ये जावा आणि विचारा मोहल्ल्यामध्ये तुम इधर का है की तुम्हारा पाकिस्तान के रहता है तुम इधर. विचारा यादीमध्ये त्यांची नावं आहेत का? आहे का हिंमत? नुसतं हिंदूंना नुसतं त्या महाविकास आघाडीच्या नादात लागून टार्गेट अगर कोण करत असेल तर हे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे राज्यात आणि देशात. हाच आवाज, हाच हीच सभा, हेच प्रश्नचिन्ह अगर लोकसभेच्या नंतर अगर उचलले असते ना, विचारले असते तर बाळासाहेबांना अजून मनाला शांती मिळाली असती. ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला उत्तर जे आहे ते मागते विरोधी पक्ष, परंतु भाजपचं संगनमत आहे त्यामुळे भाजपच निवडणूक आयोगाची बाजू घेते असा आरोप संजय राऊत. आमच्या काय निवडणूक आयोगाने आता चौकशी लावली आहे ना. निवडणूक आयोगाने चौकशी लावलेली आहे. खरं म्हटलं तर ही अर्बन नक्षलची भाषा आहे ना. सुप्रीम कोर्टवर प्रश्नचिन्ह करायचे आहे. आमच्या देशामध्ये निवडणुका घेऊ नये, घेऊन दाखवा, ही अर्बन नक्षलची भाषा आहे. अर्बन नक्षल बोलतात असं. म्हणून बोलतो राजसाहेबांना तुम्ही मांडीला मांडी लावू नका लावू. उद्धव ठाकरे त्याच्या नादी नका लावू. तो वाया गेलेला पोरगा येते. त्यांनी ठाकरेंचा ब्रँड संपवण्याचा सर्वात मोठा कारणीभूत उद्धव ठाकरे आहेत. राजसाहेबांनी त्याच्या नादी लागू नये. आणि कसले कोण जे निवडणूक आयोगाला तर आम्ही पण प्रश्न विचारले ना लोकसभेच्या नंतर की एकाच मतदारसंघामध्ये 1 लाख मतदान कसे होतात? धुळ्याचे जे खासदार आहेत त्यांना मालेगावमध्ये मतदान कसं होतं? सौदी अरेबिया आणि त्या सगळ्या देशांमधून कोण कोण बाहेरून आलेलं तेव्हा कोणी विचारलं नाही त्यांच्या घरात मतदार यादी घेऊन जाऊन की बाबा तुम इधर काय क्या पाकिस्तान काय क्या बांगलादेश काय? तेव्हा विचारण्याची हिंमत करायची ना. मोठा वाद निर्माण झालेला आहे. कुठेतरी तेढ निर्माण झालं असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. का तेढ म्हणजे? उद्या अगर हजेलीला जाऊन आम्ही हनुमान चालीसा आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी म्हटलं तर चालेल का? शनिवार वाडा असो, ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमचे धार्मिक स्थळं आहेत, जी स्थळं आहेत, त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असाल तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजेलीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसाचं पठण सुरू केलं तर मग काय करायचं? जो न्याय तुम्ही हजेलीला लावता तोच न्याय अन्य धार्मिक स्थळांना लावा, एवढंच म्हणणं आहे. मग आज जे आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते तिथे गेले, वातावरण कोण खराब करताय? कशाला तिथे नमाज पडायचं आहे? नमाज पडण्यासाठी काय देशात आणि राज्यात मस्जिदी कमी आहेत? जे तुम्हाला हिंदू धार्मिक स्थळांकडे कोण वातावरण खराब करणारे हे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत. आणि मग उद्या हिंदू संघटनेने अगर आवाज उचलला तर चूक काय केली? म्हणून बोललो ना, उद्या हजेलीच्या इथे अगर अचानक जय हनुमानचा नारा दिला गेला कोण बोलू नये. आरेला कारेचा अगर विषय असेल ना तर हिंदू समाज पण आवाज उचलू शकतो. पण कोणालाच वातावरण खराब करायचं नाहीये. म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या जी काय जागा दिलेली आहे तिच्या पहिले मोहल्ल्यांवर काढा. वोट चोरी तिथून होते, वोट जिहाद तिथून होतंय.
हे मोर्चे लोकसभेच्या नंतर का काढले नाहीत? तुम्हाला देशामध्ये अगर लोकशाही पाहिजे, सगळ्यांना समान न्याय पाहिजे ना, तो लोकसभेच्या नंतर चिडीचूप कशाला होते, सगळे गार कशाला होते? कारण तुमचे एवढे खासदार आले म्हणून. बच्चूंनी काही वादग्रस्त वक्तव्य केले. आतापर्यंत 3 कलेक्टर आणि मंत्रालयातील 7 सचिवांना ठोकलं, काय फरक पडला असं त्यांनी म्हटलं. पुढे असंही म्हटलंय का निजामशाही बंद केली म्हणून संभाजीराजे सासऱ्यांकडून मारले गेले, औरंगजेब मात्र बदनाम झाले. असं आहे, आता बच्चूबाईंना थोडं, बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते आहे. बघू, आमचे देवाभाऊ काळजी घेतील. त्यांनी असंही म्हटलं की शेतकऱ्यांना मदत जी आहे ते सरकार करत नाही, त्यामुळे आमदारांना कापा, म्हणजे एक वादग्रस्त विधान. आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा अशा पद्धतीचं वाद. हेच आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो ना, सगळ्याची काळजी देवाभाऊ आमचे घेतील. याद्या जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असं पण सगळे मतदार याद्या पहिले मोहल्ल्यांचे पहिले नीट करा. जिथे जिथे वायरामपाडा, नलबजार, इथे मालेगाव, त्या पहिल्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन पहिल्या याद्या त्यांच्या तपासा. मग आमच्या हिंदूंच्या घराघरामध्ये जावा. टू बी कंटिन्यूड. काय बोलताय? भाजपच्या माजी खासदार आहे प्रज्ञासिंग ठाकूर, त्यांनी म्हटलंय की जर आपल्या मुली आपला ऐकत नसतील, मुस्लिम मुलांबरोबर फोन जात असतील तर त्यांचे हातपाय कापा. आता ते वक्तव्य ऐकलेलं नाहीये, ऐकल्यानंतर त्याच्यावर बोलू शकतो ना. सर, तुमचे सहकारी मंत्री संजय सर पुन्हा एकदा वादात आरोप पाहायला मिळत आहेत. उपोषणकर्त्यांच्या ठिकाणी जाऊन उपोषण सोडण्याऐवजी त्यांनी उपोषणकर्त्याला घरी बोलवलं आणि तिथं दिवसांनी त्यांना उपोषण मागे घ्यायला होतं. त्याच्यामध्ये वादग्रस्त म्हणजे काय विषय म्हणजे त्यांचं उपोषण आहे आणि तिथं उपोषण सोडणं किंवा पुढे पण करणं. उपोषण सोडलं ना, पण त्यांना घरी बोलवून पाठवला गेला. मी व्हिडिओ बघतो आणि तुम्हाला उत्तर देतो. काय संजय राऊत म्हणाले, त्याचं घर एवढं नीट काय हो. संजय राऊत म्हणाले गुवाहाटीला जाऊन आलेले लोक नरकासूर आहे. एकनाथ शिंदेवर त्यांनी अशा प्रकारचा हल्लाबोल केलेला आहे. आता त्यांनी काय सकाळी तो बोलतो त्याचे सगळं कॉन्ट्रॅक्ट बोलण्याचं आता मी माझ्याकडून नवनाथ बनला दिलेला आहे. ट्रान्सफर ऑफ ओनर झालेला आहे. तुम्ही नवनाथ बनला विचारा.